स्टार दर्पण न्यूज, सत्याचा आरसा, जनतेचा आवाज। आठवड्यात योजनांसाठी रेट कार्डचा आरोप, ग्रामसभेत सरपंचाचा दावा। नमस्कार, स्टार दर्पण न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। जाणून घेऊयात आता सविस्तर बातमी, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चाकूर तालुक्यातील आठवडा येथे 17 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच महेश वत्ते यांच्या कथित वक्तव्याने खळबळ उडाली। विहिरीसाठी 15,000 तर गोठ्यासाठी 7,000 रुपये पंचायत समितीत द्यावे लागतात, असा दावा सरपंचांनी ग्रामसभेत केल्याचे सांगितले जात आहे। तुम्ही लाईव्ह करा किंवा व्हिडिओ करा, मला काही फरक पडत नाही। या योजनेसाठी पैसे लागतात म्हणजे लागतातच, असेही त्यांनी ठणकावून सांगितल्याचा आरोप आहे। या वक्तव्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप असून संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी होत आहे। अमोल केद अशी सगळेच ऑपरेटर इथं पैसे घेतात, किती 100-200 रुपये घेतात, 200 रुपये घेतात, एक लोकांना 200 रुपये घेतात, 200 रुपये का रेकॉर्डिंग करा। माझ्याकडे घेतले मटेरियल माहिती मला मागितली दिलो मंजूर करायला करून घ्या, ते दाखल करायचे तिथं दाखल करा। आणि राहिलेले 5,000 असतील नळपट्टी घरपट्टीसाठी घ्यायचे आहेत आणि पट्टी लागतात का? गावातील जनतेची मागणी अशी आहे की जे चाकूर पंचायत समितीने गोठ्यासाठी 7,000 आणि विहिरीसाठी 20,000 घेतले आहेत, त्याची सखोल चौकशी होणार का? हा जो पंचायत समितीचा बोंगळ कारभार आहे ना, की जनतेची मागणी आहे की 20,000 विहिरीचे आणि गोठ्याचे पैसे जे घेतलेत त्याची सखोल चौकशी व्हावी, आठवकरांची सगळ्यांची मागणी आहे। मी आठवडा गावचा ग्रामरोजगार सेवक आहे। मला जे लोकांनी काही पैसे गावातून दिलेले आहेत, मी सगळे पैसे पंचायत समितीच्या नरेगा कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत। ते पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम करत नाहीत। ग्रामसभा झाली, आम्ही ग्रामसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला की तुम्ही आमच्याकडून जे 20,000 रुपये घेता, कशासाठी घेता बाबा? तर सरपंच म्हणले की 15,000 रुपये आम्ही पंचायत समितीला देतो आणि 5,000 रुपयाची तुम्हाला पावती देतो आम्ही। कशासाठी? तर घरपट्टी नळपट्टी। आम्ही म्हणलं ते 15,000 तुम्ही कोणाला दिलो? त्याची म्हणली आम्ही साहेबाला दिलो 15,000 रुपये। आठवडा गावचा माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहे मी। आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेमध्ये अनेकांनी बरेच प्रश्न विचारले। त्या प्रश्नामध्ये प्रत्येकाचे एकच विषय असा होता की घरकुलासाठी, विहिरीसाठी आणि गोट्यासाठी जी पैशाची मागणी केली जात होती, पैसे द्या म्हणून मागत होते ग्रामपंचायतला। लोकांनी म्हणले ते पैसे कशासाठी लागतात। त्यावेळेस सरपंच यांनी माईक हातात घेतला आणि स्पष्टपणे सांगितले की बाबा, आम्ही जे 20,000 तुमच्याकडून आकारतो त्याच्यातले 5,000 आम्ही घरपट्टी आणि नळपट्टी म्हणून ग्रामपंचायतला ठेवतो आणि बाकीचे जे 15,000 आहेत आम्ही ती पंचायत समितीला देतो आणि पंचायत समितीला ती पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम होत नाही। मला नाही तर तुम्ही कुठेही जाऊन विचारलो आणि अख्ख्या महाराष्ट्रात विचारलो तर ती आकारले जाते, असं त्यांनी स्पष्ट जनतेपुढे जाहीर ग्रामसभेमध्ये सांगितले। गावातील लोकांचं असं मागणी आहे की हे जे पैसे आकारले घेतले जातात लोकांकडून आणि ते लोकांची मागणी आहे की तुम्ही योजनेसाठी जे पैसे जनतेकडून घेतात ह्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुढे जे त्यांना मागणी करतात त्यांच्यावरही चौकशी करून, सखोल चौकशी करून त्यांच्यावर
कारवाई केली जावी अशी गावकऱ्याची मागणी आहे. स्टार दर्पण न्यूजसाठी मुख्य संपादक दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर.